मृत्यूनंतर आत्मा घरी येतो का? खरंच आत्मा आपला मृत्यूनंतरही 24 तास आपल्याच घरात असतो का? हे संपूर्ण सत्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ब्रह्मांडात मृत्यू हा केवळ शरीराचं संपणं आहे. आत्म्याचा प्रवास तर खरं तिथूनच सुरू होतो, ज्याचं सर्वात मोठं गुपित भगवान विष्णूंनी गरुड पुराणात उल्लंघन केलेलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती प्राण निघून जातात तेव्हा सुरुवातीला त्या आत्म्याला आपण हे जग सोडलं आहे याचा विश्वास बसत नाही. तो एक अदृश्य ऊर्जेसारखा स्वतःच्याच मृत्यू शरीराभोवती फिरत असतो. आपल्या रडणाऱ्या नातेवाईकांना मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलायला पाहतो, पण भौतिक आवाज नसल्यामुळे त्याचे शब्द हवेतच विसरून जातात. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आत्मा प्रचंड घाबरतो आणि गोंधळात पडतो. गरुड पुराणातील अतिशय नवीन आणि रहस्यमय म्हणजे मृत्यूनंतर आत्मा कोणत्याही नावाचा किंवा नात्याचा शोध घेत नाही, तर तो फक्त भावनेच्या तीव्रतेकडे खेचला जातो. ज्या व्यक्तीने आयुष्यभर त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं किंवा ज्याच्या काळजीपोटी त्या व्यक्तीचा जीव शेवटच्या श्वासापर्यंत तळमळत होता, आत्मा आता थेट त्याच व्यक्तींच्या ऊर्जेकडे आकर्षित होतो. मग ती आपली लहान मुलांसाठी व्याकुळ झालेली आई असो किंवा अर्धवट संसार सोडून गेलेली जीवनसाथी असो. हेच कारण आहे की मृत्यूनंतर 13 दिवस तो आत्मा आपल्या घरात असतो, जुन्या आठवणींच्या जागी आणि आपल्या प्रियजनांच्या आसपास वावरत असतो. आणि जेव्हा कुटुंबाकडे श्रद्धेने पिंडदान मिळतं, मंत्र जप आणि गरजू व भुकेल्यांना अन्नदान केलं जातं, तेव्हा त्या पवित्र ऊर्जेमुळे आत्म्याचा हा पृथ्वीवरील मोह सुटतो आणि त्याला पुढे प्रवासासाठी मोक्ष मिळतो. आणि अनेकदा हे पूर्वज आपल्या घरावर येणारे मोठे संकट स्वतःवर झेलून अदृश्य शक्ती बनून आपले रक्षण करत असतात. आणि स्वप्न घेऊन घरामध्ये अचानक निर्माण होणाऱ्या दैवी सुंगभार किंवा वातावरणातील अवधूत शांततेद्वारे आपले आशीर्वाद देऊन जातात. म्हणूनच मृत्यू हा शेवट नसून एक गोड आणि अनंत प्रवासाची सुरुवात आहे, जी आपल्या कर्मावर आणि प्रेमावर टिकून असते.